पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर हे शक्तिवर्धक लाडू नक्की करून खा। हे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी फुटाणे घ्यायचे, 1 वाटी खोबऱ्याचा कीस, त्यासोबत काही ड्रायफ्रूट घ्यायचे। ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम, काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत। त्यासोबतच थोडेसे मनुकेही तुम्ही घेऊ शकता। आता हे सर्व मंद आचेवर भाजून घ्यायचं। हे सर्व भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं आणि याच कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं। तर मी इथे 1 वाटी तूप घेतलं होतं, त्यामधलं अर्धी वाटी तूप घातलेलं आहे। आता या तुपामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं। गव्हाचं पीठ भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। हे पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी घाई करायची नाही। कमी गॅसवरच हे पीठ भाजून घ्यायचं। पीठ भाजून घेतल्यानंतर कढई खाली उतरून ठेवलेली आहे। आता फुटाण्यासोबत भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याचं कीस मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता फुटाण्याची अशा पद्धतीने बारीक पावडर करून घेतली। आता एका मोठ्या ताटामध्ये भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं। त्यामध्ये फुटाण्याची बारीक पावडर तयार करून घेतलेली टाकायची। हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची। कढईमध्ये घालायचं अर्धी वाटी तूप आणि तुपामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आणि गूळ वितळून घ्यायचा। इथे तुम्ही तूप थोडंसं कमी जास्त करू शकता किंवा मग लाडू बनवण्यासाठी तूप अजून लागलं तरी तुम्ही त्यामध्ये तूप घालू शकता। गूळ वितळवण्यासाठी मी अर्धी वाटीच तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये गूळ वितळून घेतला। गूळ वितळवताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, कारण आपल्याला पाक करायचा नाही, गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता हा वितळून घेतलेला गूळ लाडूसाठी तयार केलेल्या पिठामध्ये घालायचा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायची 1 चमचाभर वेलची पावडर आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गरम आहे तोपर्यंत चमच्याच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करायचं। त्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर लाडू वळून घ्यायचे। लाडू वळताना पीठ कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये तूप गरम करून घालायचं। हे लाडू बनवायला सोपे आहेत आणि खायला पौष्टिक आहेत। हे लाडू पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी शक्तिवर्धक लाडू आहेत। इम्युनिटी पॉवर वाढते, हाडांची मजबूतीसाठी चांगले असतात आणि जिम करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा हे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता। लाडू बघा किती छान गोल गरगरीत झालेला आहे। याच पद्धतीने सर्व लाडू मी तयार करून घेतले आणि एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते। अगदी खुसखुशीत लाडू होतात हे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।